की जय, उमापति महादेव की जय, बोलो जी भाई सब संतन की जय, सनातन हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मुजरा करो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी रवींद्र चव्हाण जी, ज्येष्ठ नेते गणेश नाईक जी, विनयजी सहस्त्रबुद्धे आणि विशेषतः आज या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याची आणि हिंदू नववर्षाची खूप खूप आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो, 500 वर्षानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्ती स्थापित झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेला हा पहिला गुढीपाडवा आहे। आणि आता ज्यांच्यामुळे मंदिराचं पुनर्निर्माण झालं ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाची गुढी देशात आणि महाराष्ट्रात उंचच उंच गेली पाहिजे अशा प्रकारची आज प्रार्थना केली। हेडलाईन वगैरे मी द्यावी, परंतु माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं, त्याच्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाही। तर एवढंच मी सांगतो की आपल्याला शेवटी मोदीजींना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याकरता जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथे आपले उमेदवार आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना कंबर कसायची आहे, काम करायचं आहे। देशामध्ये 400 पार करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येही 40 पार 45 पार असं आपल्याला जावं लागेल आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्वाची आहे। म्हणून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी परवा मुंबईमध्ये आरबीआयच्या कार्यक्रमात आले असताना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की 1 महिना तुम्हाला दिला, 1 महिन्यात काय तयारी करायची आहे करून घ्या, शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून धमाधम मी काम सुरू करणार आहे, अशा प्रकारचा तुम्ही शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे। आणि आपल्यालाही मोदीजींनी सांगितलं आहे कि पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है। हे 5 वर्ष या भारताला बदलणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताला सर्वोच्च शिखरावर नेणारे असणार आहेत, हे 5 वर्ष भारताची भविष्यातली दिशा ठरवणारे असणार आहेत आणि अशा या परिवर्तनाच्या लढाईचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळते। ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंद। विभागीय कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यालयाच्या उद्घाटनात ज्यांनी ज्यांनी मोलाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे अशा सर्वांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मला विश्वास आहे की या कार्यालयातनं प्रेरणा घेऊन इतरही ठिकाणचे आपले जे युनिट आहेत ते असंच कार्यालय झालं पाहिजे असा प्रयत्न करतील। अर्थात त्या प्रयत्नामध्ये आम्ही त्यांना पूर्ण साथ देऊ, पण प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील, तो तुम्ही करावा अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।
धन्यवाद. जय हिंद, जय भारत.